ती वायर निघली होती त्याच्यामुळे लाईट बंद होती. मी म्हणतो लाईटच गेली. जेव्हा आता बघितलं मंदिरात लाईट दिसली, इकडं लाईट दिसली आणि इथली वायर निघली होती त्याच्यामुळं महाराजा तिथली वायर निघली होती त्याच्यामुळं बंद होतं. कुठली वायर निघाली? तिथली बोराडातली, त्याच्यामुळं बंद झालं होतं. आणि आईनं मला घाबरून सोडलं नसतं. पाणी गळतंय सगळ्या ह्याच्यातलं म्हणून. ते पिशवीत ठेवत्या, तिथली बाहेरची वायर निघली होती ती पिशवीत ठेवत्या. ते तुझ्या हातातला कागद, ते ह्याचा कागद आहे तू त्याची. नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग. काल शिवरात्र झाली आजच आणि सगळ्या योगेश भाऊजी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्याला गुड मॉर्निंग. तर चहा पाणी झाले, पहिला 2 भाकरी करून ठेवले ते आणि तर आमटी केली थोडी, ते घेऊन खाते हितले आहेत. आता चहा करून दिला. चहा पिली नाही? चहा पिली का? तर चहा करून दिला आहे. तर तुम्ही म्हणता की योगेश भाऊ सारखं मला का ही रोज सर्दी, ही गोळी रोज खावी लागते सकाळी, एक ॲलर्जीची रोज एक गोळी खावी लागते, नाहीतर सारखे शिंका येते त्या. तुम्ही म्हणता सारखं योगेश भाऊ फुरफुर करतं, पण कसं असतं ज्याची त्याला दुखणं माहीत असतं. साधा स्वयंपाक जरी केला तरी नाकातनं शिका लगेच यायला चालू होतं. त्याच्यामुळं कोणी मला नावं ठेवली, काय केली, काही झाकून ठेवायची वस्तू नाही. कारण काय करणार, ज्याला माहीत असतं त्यालाच कळतं. असू द्या. आईला स्वयंपाक करून ठेवले. आता मी चाललो आहे. हो कसं डोळ्यातनं सुद्धा पाणी येतं माझ्या. तर असू द्या. कोण आता कोणाची पुरणाच्या पोळ्या, कोण आईला म्हणलं करू का चपाती, तर नको म्हणली आई चपाती, हीच कर आपली भाकरच कर खायला, काल एखादच असल्यामुळं. मग भाकर आणि आमटी केली. मी बाहेर गेलतो, आहे नाही तर शेजारी त्या ह्यांच्यात जाऊन फोन केला मला, म्हणल्यावर घरात सगळं पाणीच झाले पण लाईट नाही. त्या आता वहिनीला म्हणलं मी बघावं घरी जाऊन काय झाले. त्या आल्या तर ते फ्रीजचं पाणी गळत होतं लाईट नसल्यामुळं. तर आईने मला किती घाबरवलं. मी गेलतो कामासाठी बाहेर, आज सोमवार सोडला तिकडंच, पण आता आले, दिवस मावळायला लागला. आता सकाळीला 2 भाकरी करून गेलता आणि भाकर तशीच आहे. बाळाची भाजी आमटी केली थोडी. ती म्हणली मी लेबऱ्या पुसल्या. भाकरी एक तशीच आहे, भाकरी एक तशीच आहे म्हणजे. मला सोमवार आहे, मी सोडलाय सोमवार. मला सोमवार आहे, मी सोडला सोमवार. त्या फ्रीजचं पाणी गळत होतं, ते लाईट नसल्यामुळे. बंद कुणी बंद केलं नाही बटन त्याचं, मी नव्हतं बंद केलं. कोण आलं म्हणली घरी? बांधकाम ती करणार आणि ती एक बाबा होता बाहेर. का आलती? झाडाला 2 जण वादळ वर होती वर. हा ते वादळ मला इकडे आलती, घरात आलती का? घरात आलती. काय केलं मग इकडे येऊन? नेलं नाही काय नाही, काय बघत होती म्हणजे? खुर्चीवर बसली होती. आम्ही होतो तिकडं. आई म्हणली लय पाणी गळते घरात, सगळ्या घरात पाणी झाले म्हणून मी त्या वहिनीला लावलं. तर काय नाही, ते फ्रीजचं पाणी लाईट नसल्यामुळं बटन बंद कोणी केले काय माहिती, फ्रीजचं पाणी गळत होतं सगळं ह्याच्यातलं. ती मला बंद असतं म्हणजे फ्रीजचं पाणी गळत होतं. खाली लय बदले बघतात कोणचं? खाली त्याचं सफाई बरं, ते काय नाही त्याचं. फ्रीजचं पाणी गळत मग तरी शाळेत पण आलं पाणी. ती काय त्या सगळ्याने फुटलं आणि उठून बघते, पण ती आत भरली ती. मग पुन्हा माझं बाय कुठं बंद. दूध होतं का नको? कुठे काय पुन्हा म्हणून दूध होतो का? दूध होतो का? काय
चहा दूध होतो का? नको म्हणतो तुला होतं मला कुठे मी कुठे चहा पितोय? दूध नको. चहा आणि बिस्किट खा मग. आता बटर पण ते आल्यावर घ्यायला दिली. काही नसलं म्हणजे थोडं दिलं करून, म्हणजे मी जाणार आहे आता, मला यायला उशीर लागेल. चहा करून देते तुला. काय ती लाईट गेली म्हणून गळत आहे पाणी. लाईट नाही त्याच्यामुळं काय नाही होत. चट मनाने बंद होते. भाकर नको ना, आमटी बी आहे थोडी सकाळची. एक खाल्ली की एक खाल्ली. गळल ते काय, लाईट गेली म्हणून गळते. पाणी गळतंय ना त्याला, काय ते फ्रीजचं पाणी गळतच असतं, त्याचं काय असतं तेव्हा. ती लाईट गेल्यामुळं पाणी गळत होतं सगळं. तर झाले आता. किती घाबरवलं तर मला फोन करून. मला घरात मला वाटलं ही ह्याचं पाणी नळी खाली पडली का काय पण असतो, त्याचं पाणी गळते मला असं वाटलं. ह्याचं पाणी गळते फ्रीजचं, काही नाही असं त्याला. इथनं असं फ्रीजचं पाणी गळत होतं सगळं. काही नाही पुसलं एक सगळे. ह्याचं पाणी गळत होतं, काही नाही त्याला. लाईटच गेली कवा गेली पण असतो. तिथली लाईट गेली ती म्हणून आईनं असं घाबरून सोडलं फोन करून की फ्रीज मधलं पाणी गळते, घरात सगळ्या पाणी झाले. कुठनं खाली गळत होतं पाणी कुठलं येते. ते फ्रीज मधलं पाणी आलं तर मी घाबरून मी कुठलं, मग ते ह्यांनी वहिनीनं फोन केला. मी म्हणलं जाऊन बघा तर म्हणल्या आलो ते बी बरं झालं. लाईटीची वायर निघली होती. आता झालं का बंद? हा बंद झालं का पाणी? पाणी आता कशाला येते, ती वाळेल पडची राहू दे. त्याच्यामुळे फ्रीज बंद होता. अरे खाली का नाही बघ, तिथं का नाही खाली धूत खाली गळत होतं पाणी. आता काय काय म्हणतो काय अवघड. आता झालं चालू. बंद झालं ते पण झाला चालू आता. तो झाला बंद. पुसलं शाबू कशाला ठेवलं किती झालं. ती कालचं आहे. आता आज सोमवारला करायला म्हणलं होतं पण त्याला खायचं. मला तर शाबून खाल्लंय, ती पोट बिघडलं माझं. काय बंद करून केलं. चला मित्रांनो, भेटू पुढची व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद, बाय.